त्यामध्ये केंद्र सरकारने जी रामजी हे नाव बदललं, म्हणजे नवीन मनरेगाच्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी जी रामजी आणलं। त्यामध्ये काय त्यांचा उद्देश होता त्यांना लखलाभ आहे। आता जयरामजी म्हणणं ठीक आहे, पण जी रामजी कोण म्हणतं, पण त्याला त्या पद्धतीनं आणून फायदा काय झाला, त्यामधल्या अटी शर्ती आणि नवीन JR मध्ये नवीन निर्णयामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातील 3 लाख कामावर त्याचा परिणाम होणार आहे। आणि यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी मनरेगामधून होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून होती। आता जी रामजीमध्ये 120 दिवस करूनही जर हाताला कामच मिळत नसेल तर याचा उपयोग काय। मध्ये केंद्र सरकारने जी रामजी हे नाव बदललं, म्हणजे नवीन मनरेगाच्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी जी रामजी आणलं। त्यामध्ये काय त्यांचा उद्देश होता त्यांना लखलाभ आहे। आता जयरामजी म्हणणं ठीक आहे, पण जी रामजी कोण म्हणतं, पण त्याला त्या पद्धतीनं आणून फायदा काय झाला, त्यामधल्या अटी शर्ती आणि नवीन JR मध्ये नवीन निर्णयामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातील 3 लाख कामावर त्याचा परिणाम होणार आहे। आणि यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी मनरेगामधून होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून होती। आता जी रामजीमध्ये 120 दिवस करूनही जर हाताला कामच मिळत नसेल तर याचा उपयोग काय।